Most welcome to all dear learners. In this series of clauses, we have taken two more videos regarding the clause. Okay, uh, main clause, principal clause, dependent clause, नंतर सबऑर्डिनेट क्लॉज त्याचे टाइप्स, नॉन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ॲडवर्ब क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य, सब्जेक्ट अँड वर्बचं कॉम्बिनेशन. तर या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज घेतलेला आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे मॉडिफाय द नाउन. त्या सेंटेन्सेसमध्ये नाऊनबद्दल विशेष माहिती सांगितलं जाते. इट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके. आणि यासाठी जनरली इट ऑलवेज स्टार्ट विथ सबऑर्डिनेट कंजक्शन. सबऑर्डिनेट कंजक्शन त्याच्यामध्ये असतात, जसं रिलेटिव्ह जे प्रोनाउन्स असतात, रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे असतात त्याच्यामध्ये हू, हुम, हुज. हू जनरली पर्सनसाठी वापरतो आपण, व्यक्तीसाठी. नंतर दॅट, विच नॉन लिव्हिंग थिंग किंवा ॲनिमलसाठी वापरतो आपण. आणि वेन अँड व्हेअर हे प्लेस आणि टायमिंगसाठी वापरतो. तर काही विद्यार्थी मित्रांनो काही उदाहरणं घेतलेली आहेत आपण या ठिकाणी. आय सॉ अ मॅन हू मेट मी येस्टरडे. ओके. तर हू मेट मी येस्टरडे, दिस इज द ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालं. ओके. दुसरं सेंटेन्स, ही व्हिजिटेड द टाउन व्हेअर दे केम. ओके. नंतर द गेम विच वॉज प्लेड येस्टरडे. विच वॉज प्लेड हे झालं नाउन क्लॉज, सॉरी ॲडजेक्टिव्ह क्लॉज. व्हेअर दे केम ॲडजेक्टिव्ह क्लॉज. हू मेट मी येस्टरडे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नंतरचं सेंटेन्स, द लीडर whom we elected will help us. नंतर she remembered the day when the accident happened. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज जे आहेत, हू, हुम, रिलेटिव्ह जे प्रोनाउन्स आहेत, दॅट, विच, त्याने जे वाक्य जोडलेले आहेत त्याला म्हणतो आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके. आणखी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आयडेंटिफाय करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही हू, हुज, दॅट, विच, वेन, व्हेअर याच्या अगोदर नाऊन असते. काय असते? नाऊन. बघा पहिल्या सेंटेन्समध्ये आय सॉ, मी बघितलं, अ मॅन. नामाबद्दल माहिती सांगतो. आय सॉ द मॅन, मी मनुष्य बघितला. कसा? हू मेट मी येस्टरडे, की ज्याला मी काल भेटलो. कोणाला भेटलो? अ मॅन. दुसऱ्या सेंटेन्समध्ये ही व्हिजिटेड द टाउन, पुन्हा नाऊन आलं. ओके. म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजक्शनच्या मागे काय असते? ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये नाऊन असते. इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. नंतर द गेम हे निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग थिंग, म्हणून इथं विच आलं. द गेम आलं नाव, कॉमन नाव. द लीडर व्यक्तीचं नाव आलं, लीडर, इथून वाक्य जोडलेलं आहे. नंतर सी रिमेंबर द डे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आयडेंटिफाय करण्यासाठी जिथून सबऑर्डिनेट कंजक्शनने वाक्य जोडलेलं असतात त्याच्या अगोदर असते नाउन. आणि आपला नेहमीच आहे, क्वालिफाय द नाउन्स किंवा मॉडिफाय द नाउन इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. आणि म्हणूनच त्याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडवर्ब क्लॉज कसे आयडेंटिफाय करायचे ते बघूया. ओके. जस्ट गो थ्रू द मेनी व्हिडिओज रिगार्डिंग द ग्रामर. इट विल हेल्प यू लॉट. थँक्यू.